नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन. अशा नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छान अशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण अस्तर घेतलेलं आहे. उंची घेतली त्याची 13.5 इंच. घडी घेतली आहे आपण 9.5 इंचाची. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंचाची. शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच आणि जितका शोल्डर घ्यायचं तितकाच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची. हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि चौकोन तयार झाल्यानंतर ह्या कोपऱ्यातून मोजायचं आपल्याला 1.25 इंच अंतर मोजल्यानंतर आपल्याला द्यायचा हा मोंड्याचा आकार. नंतर आपण आईचं गळ्याकडे गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंचाची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. गळा रुंदी घेतली आपण 2.5 इंचाची आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे आपण असा सुंदर असा आकार आपण गळ्याला देणार आहे. बघा, ह्याप्रमाणे. नंतर घ्यायचं कॅनव्हास, डबल फोल्ड करायचं, बंद बाजूकडे करायची आणि एक पिन लावून घ्यायची. कॅनव्हास ओपन करून जो आपण अस्तरवर आकार दिला तोच आपल्याला कॅनव्हासवरती उमटवून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढायची, पुन्हा घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार कॅनव्हासवरती उमटवून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण गळा हा परफेक्ट असा तयार होतो. मध्ये सेंटरला नॉचेस द्यायचा आणि रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच ठेवून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं. नंतर अस्तरचा मोंडा आपण कट केला आणि अस्तरला सुद्धा मध्ये सेंटरला नॉचेस दिला. नंतर घेतला पीसवरती अस्तर ठेवून मोंड्याचा भाग कट केला थोडासा. अस्तर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. नंतर हा कॅनव्हासचा गळा घेऊन घ्यायचा, सेंटरला सेंटर लावायचा, 2 पिना लावायच्या आणि जी रेषा आपण मारली तिच्यावरतीच आपल्याला करायची शिलाई. अगदी व्यवस्थित असा हाताने कपडा प्रेस करून आणि शिलाई आपल्याला करायची, म्हणजे काय होईल, कुठेही फुगा वगैरे पडणार नाही आणि गळ्याचा आकारसुद्धा असा परफेक्ट येईल. पिना काढायच्या आणि इथून आपल्याला मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. एकदम रेषेला खेटून कट नाही करायचं, अंतर सोडून कट करायचं आणि जे अंतर सोडलं आपण त्याच्यावरती हे नॉचेस देऊन द्यायचे कात्रीने. म्हणजे काय होईल, कपडा आणि अस्तर आपल्याला वळवायला जास्त प्रॉब्लेम येत नाही. बघा, आपण अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड केलं आणि वरतून ही दाबटीप आपल्याला मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित असं पकडायचं, म्हणजे काय होईल, परफेक्ट गळा तयार होईल, कुठेही चुकणार नाही आणि फुगा वगैरे पडणार नाही. पूर्ण कडेने आपल्याला ही दाबटीप द्यायची आहे. बघा, आपली दाबटीप देऊन झाली आणि अगदी परफेक्ट असा गळा तयार झाला. नंतर कपडा उलटा करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, आपला अस्तर पूर्णपणे जॉईंट झालं. आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा आपल्याला घ्यायचा आहे कट करून. बघा, याप्रमाणे आपण सगळा कपडा कट करणार आहे उरलेला. लगेच आपल्याला पाठीला टक्स मारून घ्यायचे आहेत. आपण नॉचेस देऊन दिले आणि खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे. टक्स मारून झाले की लगेच पट्टी घ्यायची. पट्टीला आपण एक बाजूने फोल्ड करायचं, सिंपल अशी ठेवून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक चुनी टाकायची, दाबटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. अगदी पाठीचा भाग व्यवस्थित असा आपला तयार झाला, तो आपण साईडला ठेवूया. नंतर आपण हे चौकोनी तुकडे घेतले. बघा, 3.5 बाय किंवा 3x3चे आपण चौकोनी तुकडे घेतले. दोन्ही कलरचे सारखेच घेतले. एकावरती एक ठेवून हे असे जोडून घ्यायचे, सगळीकडनं जोडून घ्यायचे. बघा, अगदी सुंदर अशी आपल्याला डिझाईन बनवायची आहे. दोघीकडनं जोडल्यानंतर असं कोपऱ्यातून आपल्याला कट करायचे. नंतर त्याला असं हाताने हे करायचं आणि कशाच तरी साहाय्याने हे टोक व्यवस्थित करायचे. बघा, ह्याप्रमाणे. आणि त्याची ह्याप्रमाणे अशी आपल्याला डिझाईन करायची. सुंदर अशी आपण डिझाईन बनवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते. आणि अशी आपण डिझाईन बनवून ठेवली.
आता गळ्यापासून साधारण अर्धा इंच अंतर आपण सोडायचं आणि बरोबर हे असे खेटून खेटून म्हणजे शेजारी शेजारी असे ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची। बघा पूर्ण डिझाईन आपली लावून झाली। बरोबर जसा गळा आहे तशीच आपण ती डिझाईन लावली। इथे खाली सुद्धा आपल्याला ही डिझाईन अशी लावायची आहे। बघा याप्रमाणे आपण खाली सुद्धा ती डिझाईन लावली। नंतर हा कपडा घेतला 1 इंच रुंदीचा, पट्टी घेतली आणि तिला असं डबल फोल्ड करून शिलाई मारली। नंतर तिला सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला पलटी मारायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपली इथे पट्टी तयार झालेली आणि याचे आपल्याला तुकडे करायचे साधारण 2.5 इंचाचे। बघा आपण 2.5 इंचाचे तुकडे केले। असं फोल्ड करायचं आणि या हातल्या बाजूने ठेवून आपल्याला असे पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे। पूर्ण गळ्याला आपले ते लावून झाले की आपल्याला हे आतल्या बाजूने जे दिसतं आपल्याला कट करायचं आहे। म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर ते बाहेर यायला नको म्हणून आपल्याला ते फिनिशिंग मध्ये करून घ्यायचं व्यवस्थित। बघा आता आपण थोडीशी ब्रॉड लेस घेतली आणि ती आपल्याला इथे डिझाईन वरती अशी लावून घ्यायची। अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची आहे। तुम्हाला ब्रॉड लेस नसेल आवडत, छोटी लावली तरी चालेल, काही हरकत नाही। लेसला डबल शिलाई मारायची आपल्याला दोन्ही कडेला लेसच्या, म्हणजे फिनिशिंग छान येते। खाली सुद्धा आपल्याला कमरेच्या बाजूला सुद्धा तीच लेस वापरायची आहे। बघा याप्रमाणे आपण तिथे सुद्धा ही लेस वापरतोय। आता 2.5 इंचाची आपण घेतली पट्टी, तिला सुद्धा असं फोल्ड करायचं आहे आणि त्याची करायची फ्रिल। अगदी सुंदर असं लटकन आपल्याला बनवायचं आहे। बघा आपण कपडा घेतला, चौकोनी कपडा घेतला आणि त्याचा एक कोपरा असा कट करायचा आहे, गोल आकार द्यायचा, त्याला पलटी मारून तिथे शिलाई मारायची आणि नॉट घ्यायची। बघा याप्रमाणे आपण त्याला पलटी केलं, तिथे शिलाई मारून घेतली, इथे फ्रिल लावून घ्यायची लगेच। जी लेस आपण गळ्याला वापरली तीच आपल्याला लटकनला सुद्धा वापरायची आहे। अगदी सुंदर असं लटकन तयार होणार आहे। बघा याप्रमाणे आपलं लटकन तयार झालं आणि दुसरे लटकन आपण असंच बनवणार आहे। आता इथे आपल्याला नॉट घ्यायची आहे, साधारण 1.5 मीटर नॉट घ्यायची आणि ती असं पिन लावून ह्या डिझाईनमध्ये असं ओवून घ्यायची। बघा याप्रमाणे। खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली मैत्रिणींनो। तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा ही नॉट त्याच्यामध्ये ओवल्यानंतर अगदी व्यवस्थित हाताने सगळीकडनं सारखी करून घ्यायची आणि आपल्याला लगेच लटकन पण लावून घ्यायचे आणि ती नॉट सुद्धा तिथे आपण पॅक करून घेऊया, म्हणजे ती बाहेर निघणार नाही।
बघा अगदी कमी वेळात अगदी सुंदर असा गळा तयार झाला आहे. तर त्याच्यावरती आपल्याला आता मणी लावायचे आहेत. तर बघा ह्या डिझाईन पूर्ण डिझाईनवरती आपण मणी लावणार आहे ह्याप्रमाणे. बघा सगळे मणी आपण लावून घेतले आणि आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर आपले फ्री शिवण क्लासेस सुरू आहे, ते व्हिडिओ बघत चला आणि आजच्या डिझाईनचा रिव्ह्यू मला नक्की द्या. कशी वाटली आपली आजची डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असेच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.